वाढदिवसादिवशीच काळाचा घाला. सातारा पंढरपूर मार्गावर भीषण अपघातात 2 12वीचे विद्यार्थी ठार. सातारा पंढरपूर मार्गावर पिलीवजवळ एक भीषण अपघात घडला असून 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 12वीच्या परीक्षेचा पेपर देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातली आणि आनंदाचा क्षण शोकांतिका ठरला. म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे 12वीचा पेपर देऊन स्वप्नील सुळे, साईराज सुळे आणि गणेश माने हे तिघे मित्र दुचाकीवरून पिलीवकडे निघाले होते. स्वप्नीलचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी साहित्य आणि कपडे खरेदी करण्याचा त्यांचा प्लॅन होता. घरातही वाढदिवसाची तयारी सुरू होती. दरम्यान एका मोटारीला ओव्हरटेक करत असताना त्यांच्या दुचाकीची समोर येणाऱ्या हर्षवर्धन शिरतोडे यांच्या दुचाकीशी जोरदार समोरासमोर धडक झाली. हर्षवर्धन मावशीला भेटून म्हसवडकडे परतत होता. धडक इतकी भीषण होती की चौघेही तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने अकलूज येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान हर्षवर्धन शिरतोडे यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर स्वप्नील सुळेनेही रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वाढदिवसादिवशीच स्वप्नीलवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियांवर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नील हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. 12वीची परीक्षा सुरू असताना त्याचे आणि मित्रांचे अनेक स्वप्न होते. इतकेच नव्हे तर परीक्षा संपल्यानंतर MHCIT देण्यासाठी तिघांनी अकलूज येथे प्रवेशही घेतला होता. मात्र नियतीने त्यांचे स्वप्न अपूर्णच ठेवले. या अपघातात गणेश माने गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद पिलीव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण जाधव करत आहेत. एक क्षणाचा निष्काळजीपणा, एक ओव्हरटेक आणि 2 निष्पाप जीवांचा अंत या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. हीच वेळ आहे रस्त्यावर वेग नव्हे तर सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.